परमार्थामध्ये वागत असताना माणसाने कसं वागलं पाहिजे आणि परमार्थातली वर्म काय त्याचं प्रतिपादन केलेलं आहे. थोडंसं अजून वेगळ्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग म्हणजे ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींचं चरित्र आहे. अशा स्वरूपाचा हा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. अभंगाचं चिंतन करण्याच्या पूर्वी आजच्या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त आपण जाणून घेऊ आणि मग दिलेल्या निर्धारित अशा समयसीमेमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू. हा जो नाममहोत्सव सप्ताह या ठिकाणी सुरू आहे, हा ब्रह्मलीन गुरुजींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा नाममहोत्सव या ठिकाणी सुरू आहे. दुपारी प्रवचनामध्ये मी आपल्याला सांगितलं की वेदांताच्या प्रचार प्रसाराचं थोर कार्य गुरुजींनी केलेलं आहे. गुरुजींनी फक्त प्रवचनं कीर्तनं केली नाही तर माणसं घडवली, अनेक माणसं घडवली. आपल्याला काही लोक ज्ञात आहेत, काही लोक अज्ञात आहेत. आता आमच्या योगेश्वरचे आजोबा कोणी घडवलं? त्यांना गुरुजींनी घडवलं. त्यांना घडवल्यामुळे तुमचं गाव संपूर्ण परमार्थामध्ये प्रवृत्त झालं. आणि नुसते बोलणारे घडवले नाहीत गुरुजींनी, चारित्र्य संपन्न माणसं घडवली. बोलणारे काय लगेच घडतात, पण चारित्र्य संपन्न माणसं घडवणं अत्यंत अवघड आहे. आमच्या रणदिवे साहेबांचे गुरु आनप महाराज, मला माहिती नव्हते बरं का, खरं सांगायचं तर मला माहिती नव्हतं. जेव्हा तुमची माझी गाठ पडली तेव्हा मला कळालं की गुरुजींचे असे एक शिष्य होऊन गेले. आणि चारित्र्य संपन्न महात्मा म्हणजे गुरुजींचं जर चारित्र्य समजून घ्यायचं असेल, गुरुजींचं सामर्थ्य समजून घ्यायचं असेल तर त्यांनी निर्माण केलेल्या माणसांकडे बघावं आणि त्या माणसांकडनं गुरुजींचं चारित्र्य समजून, म्हणजे सावकारबुवा आहे, परिपूर्ण आयुष्य गुरुजींना समर्पित केलं, गुरुवर्य महाराजांना समर्पित केलं. अशी समर्पण करणारी माणसं ब्रह्मलीन गुरुजींनी निर्माण केली. हे खरं गुरुजींचं वैभव आहे. आणि निरुपाधिक राहून, कोणत्याही प्रकारचा उपाधी नाही, परिपूर्ण निरुपाधिक. आपण या अभंगाच्या चिंतनामध्ये त्या उपाधींचा विचार करणार आहोत. परंतु निरुपाधिकता कशाला म्हणावं, परिपूर्ण निरुपाधिक कसं असावं हे जर बघायचं असेल तर आपण गुरुजींकडे बघितलं पाहिजे. आणि निरुपाधिक गुरुजींना जगासमोर आणण्याचं काम कोणी केलं असेल तर ते तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी केलं. म्हणजे ते असताना जगप्रसिद्ध होतेच, परंतु गुरुजींच्या पश्चात गुरुजींचं नाव, गुरुजींची ख्याती, गुरुजींचं कार्य जगासमोर आणण्याकरता तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी या तीनही स्मारक मंदिरांची निर्मिती केली. आणि गुरुजींचं मोठेपण जगाला समजावं हे ठीक आहे, पण त्याची खरी अंतरंग भाग असा आहे की ही स्मारकं बघून माणसं निर्माण व्हावी याच्याकरता ही स्मारक मंदिरं केलेली आहेत. आत्ता मगाशी गुरुबंधू सावकारबांनी फार स्पष्ट रीतीने सांगितलं की लग्न लावण्याकरता ही स्मारक मंदिरं नाही आहेत. मंदिरं लोक बांधतात पण मंदिरामध्ये लग्नच लावली जातात, त्याच्या व्यतिरिक्त काही घडत नाही. तर ही स्मारकं कशाची आहेत? तर ही स्मारकं माणसं निर्माण करण्याकरता केलेली स्मारक आहेत. आणि खरं स्मारक काय जर सांगायचं असेल तर गुरुजींनी निर्माण केलेली माणसं, आणि जी माणसं गुरुजींनी निर्माण केली त्या माणसांनी अजून निर्माण केलेली माणसं ही स्मारक आहेत. आता हे मदन महाराज स्मारक आहेत, कोणाचं? गुरुजींचं स्मारक आहे. हा योगेश गुरुजींचं स्मारक आहे. आता तुम्ही रणदिवे साहेब गुरुजींचं स्मारक आहेत, सावकारबुवा गुरुजींचं स्मारक आहेत. म्हणजे अशी कितीतरी स्मारक आहेत गुरुजींची की जिवंत स्मारक आहेत. म्हणजे गुरुजींनी समाज मानसामध्ये प्रवाहित केलेलं जे ज्ञान आहे आणि ते ज्ञान ज्यांनी ज्यांनी ग्रहण केलं, तर तुम्ही सगळं माता वर्ग श्रवण करता, तुम्ही म्हणजे काय? गुरुजींची स्मारक आहेत, जिवंत स्मारक आहेत. हे दगडी स्मारकापेक्षा जिवंत स्मारक असणं हे महत्त्वाचं आहे. आणि अशी स्मारकं, अशी माणसं निर्माण करण्याचं कार्य ब्रह्मलीन गुरुजींनी केलं. आणि तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी हे गुरुजींचं कार्य आपल्यासमोर यावं या दृष्टीने या तीनही स्मारक मंदिराची उभारणी केली, अत्यंत कष्टाने उभारणी केली. म्हणजे गुरुवर्य महाराजांचा स्वभाव असा आहे की कोणाकडे कधीही गुरुवर्य महाराजांनी मागितलं नाही, कधीच नाही. मागायला सुरुवात केली कधी? सावकारबुवा हे स्मारक मंदिर आणि ते ज्ञानेश्वरी मंदिर बांधायचं जेव्हा गुरुवर्य महाराजांच्या मनामध्ये आलं तेव्हा गुरुवर्य महाराजांनी मागितलं, स्वतः करता कधीच मागितलं नाही. आणि अत्यंत कष्टाने ही स्मारक मंदिर उभी केली. आणि या तीनही स्मारक मंदिरामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्ञानदानाचं पवित्र कार्य सुरू आहे. आणि ही गुरुजींची पुण्यतिथी आहे. तीर्थरूप गुरुवर्य महाराजांची जोपर्यंत तब्येत चांगली होती तोपर्यंत कधीही गुरुवर्य महाराजांनी ही गुरुजींची पुण्यतिथी चुकवली नाही. म्हणजे शेवटी यायला गुरुवर्य महाराजांना त्रास व्हायचा, परंतु कितीही जरी त्रास झाला
तरी गुरुजींच्या पुण्यतिथीला गुरुवर्य महाराजांनी कधीही चुकवलं नाही. प्रत्येक वेळेला गुरुवर्य महाराज यायचे, 4-5 दिवस या ठिकाणी राहायचे आणि जेव्हा स्मारक मंदिर नव्हतं तेव्हाही यायचे. आणि हे स्मारक मंदिर झाल्यानंतरही जोपर्यंत गुरुवर्य महाराजांना येणं शक्य होतं तोपर्यंत गुरुवर्य महाराज त्यांच्या मनामध्ये गुरुजींच्या संबंधाने असणारी जी कृतज्ञतेची भावना, सावकारवाने आता दुपारी सांगितलं की गुरुत्व आणि शिष्यत्व बुद्धी कशी असावी, तर तीर्थरूप गुरुवर्य महाराजांच्या मनामध्ये ब्रह्मलीन गुरुजींच्या संबंधाने जेवढी कृतज्ञतेची भावना होती तेवढीच गुरुजींच्या मनात गुरुवर्य महाराजांच्या संबंधाने होती. म्हणजे दोघांच्याही कृतज्ञतेच्या, एकमेकांच्या कृतज्ञतेच्या भावनेमध्ये तसूभरही फरक नव्हता. आश्चर्य आहे. म्हणजे गुरुजींची गुरुभक्ती आहे. आपण जर वयाचा विचार केला, समाजमान्यतेचा जर विचार केला, तर ज्या काळी तीर्थरूप गुरुवर्य महाराज आश्रमामध्ये आले, गुरुवर्य महाराजांनी आश्रमाची धुरा सांभाळली, त्यावेळेला तीर्थरूप गुरुवर्य महाराजांचं वय एक 18-19-20 वर्षाचं वय आणि गुरुजींचं वय किती असेल? 65-70 वर्षाच्या पुढे गुरुजींचं वय. म्हणजे वयाचा जरी विचार केला तरी वयाचा विचार केला तर गुरुजींचं वय फार थोर होतं, गुरुवर्य महाराजांचं वय फार कमी होतं. समाजमान्यतेचा जर विचार केला तर परिपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुरुवर्य ब्रह्मलीन गुरुजींचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये ख्याती होती. सावकारबा, तुम्हाला मी सांगतो एक गंमत. एक IAS ऑफिसर, साधारणपणे आता नाव त्यांचं मला आठवत नाही, त्यांची माझी गाठ पडली आणि तुमच्याच वयाचे असतील साधारण ते. तर त्यांना विचारलं तर त्यांना मी सगळ्या परंपरेचा विचार सांगत होतो. तर त्यांना मी सांगितलं की ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर हे आमच्या परंपरेमधले असं त्यांना सांगितलं. ते म्हणले, ते नाथ महाराज का? म्हणजे पूर्वीच्या काळी गुरुजींना नाथ महाराज या नावाने संबोधलं जातं. म्हटलं बरोबर आहे, खूण बरोबर आहे. म्हणजे एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांचं नाव ज्ञात होत असे. गुरुजी ख्यातनाम गुरुजी, वयाने वयस्कर असलेले गुरुजी, वयाने थोर असलेले गुरुजी. पण गुरुवर्य महाराजांचं वय कमी, ख्याती कमी आणि त्याही काळात जेवढा मान, जेवढा सन्मान ब्रह्मलीन दादांना द्यायचे तेवढाच सन्मान तीर्थरूप गुरुवर्य महाराजांचे. आश्चर्य आहे. ही गुरुभक्ती आहे. मौली ज्ञानोबारायांची गुरुभक्ती, म्हणजे गुरुभक्तीचा जर विचार सांगायला लागलो आपण तर जिथे माऊली ज्ञानोबाराय गुरुभक्तीचा विचार सांगायल्यानंतर वाहवत जातात, तिथे आपण वाहवत जाणं ह्याच्यात काही वेगळेपणा नाही आहे. गुरुभक्ती सांगायला लागले की निवृत्तीनाथ ब्रेक लावतात. कोण ब्रेक लावतात? निवृत्तीनाथ ब्रेक लावतात. अरे बस, पुरे 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 विषयाकडे ये, असं कोण सांगतात? निवृत्तीनाथ सांगतात. तर ज्याप्रमाणे मौली ज्ञानोबाराय सांगतात की तियेकडून येत असे वारा तो सुद्धा पूज्य आहे, त्याप्रमाणे तीर्थरूप गुरुवर्य महाराजांच्या विषयी ब्रह्मलीन गुरुजींच्या अंतःकरणामध्ये पूजनीयतेची भावना होती आणि तेवढीच पूज्यतेची भावना गुरुवर्य महाराजांच्या सुद्धा अंतःकरणामध्ये होती. आणि त्या कृतज्ञतेच्या भावनेमधनं या सर्व स्मारक मंदिरांची निर्मिती झाली. आणि योगायोगासा की ती धुरा सांभाळणारे लोकसुद्धा अत्यंत निस्पृह प्रकारचे लोक आहेत. निस्पृह आहेत. म्हणजे कसं आहे की कोणाला कधी राग येत असेल, कोणाला कमी वाटत असेल, कोणाला जास्त वाटत असेल, कधी कडक बोलत असतील, पण ज्यांनी ज्यांनी या स्मारक मंदिराचं कार्य केलं, ज्यांना ज्यांना तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी नेमलं, त्यांनी अत्यंत निस्पृहपणे, गुरुवर्य महाराजांचं वैभव आहे की निस्पृहपणे कार्य करायचं. माऊलींच्या मंदिरामध्ये गुरुवर्य महाराजांनी 14 वर्ष पंचमहून काम केलं. गुरुवर्य महाराजांनी तिथे आमच्या सावकारभाऊ असतील, आमचे नगरचे अण्णा आहेत, आमचे विजू काका आहेत, भाऊसाहेब आहेत, सर्व विद्यार्थ्यांना, आमचे बबनभाऊ, सगळ्या विद्यार्थ्यांना त्या माऊलीच्या मंदिरात काम करायला लावलं. पण निस्पृहतेची शिकवण काय दिली? तर माऊलीच्या पालखी सोहळ्याबरोबर जात असताना प्रत्येका विद्यार्थ्याला सांगितलं, बाबा रे, तू जर सदरा घालायचा असेल तर बिना खिशाचा सदरा घाल. त्याप्रमाणे आता जास्त विस्तार करणे न लगे, त्याप्रमाणे हे स्मारक मंदिरामध्ये हे सगळे विश्वस्त येतात ना, ते खिसा असला तरी बिना खिशाच्या या ठिकाणी येतात, असं हे वैभव आहे. आणि या स्मारक मंदिरामध्ये हे कार्य चालू आहे. आजची ही कीर्तनाची सेवा आहे. जास्त विस्तार करण्यासारखं म्हणजे 2 तास नाही, कमीत कमी सावकारबुवा एक तुम्हाला सांगणं आहे, विनंती आहे की ज्याप्रमाणे आपण माऊलीच्या चरित्राचा कार्यक्रम केला त्याप्रमाणे गुरुजींच्या चरित्राचा आपण कार्यक्रम केला पाहिजे. आणि गुरुजींचं खरं चरित्र समाज मानसासमोर आलं पाहिजे. कारण की चारित्र्यापासून चारित्र्य निर्माण होत असल्यामुळं गुरुजींच्या चरित्राचा कार्यक्रम केला पाहिजे. आणि तुम्ही सांगा, मी सांगण्यापेक्षा किंवा चिदंबरनी सांगण्यापेक्षा आम्ही काय आहेत, आम्ही लांबणं म्हणजे ऐकीव आहे. तुम्ही त्याचे द्रष्टे आहात.
तुम्ही ते बघितलेलं आहे, तुम्हाला त्याची जाणीव आहे, तुम्हाला त्याचा अनुभव आहे. म्हणून तुमच्यासारख्यांनी ते चरित्र सांगितलं पाहिजे आणि एक चांगला कार्यक्रम करू. मी येतो 8 दिवस ऐकायला चरित्र किंवा आळंदीत सांगा. पण गुरुजींना ज्यांनी अनुभवलं, गुरुजींना ज्यांनी बघितलं, गुरुजींची ज्यांनी सेवा केली, अशा महात्म्यांनी, अशा माणसांनी चरित्र सांगण्याचा आवश्यकता आहे. आता विषय निघाला म्हणून सांगतो, म्हणजे हे विषय बोलण्यासारखा नाही, पण गुरुवार्य महाराजांच्या संगतीमध्ये ज्यांनी राहिल्या अशा लोकांनी गुरुवार्य महाराजांचं चरित्र सांगितलं पाहिजे. गुरुजींच्या संगतीत जे राहिलेत, आमच्यासारखे ज्यांच्या अंगावर गुरुजींच्या चारित्र्याचा थेंबही उडाला नाही, ते आम्ही काय सांगणार कोरडे. हे त्या गुरुजींच्या चारित्र्यामध्ये ओले चिंब झालेले लोक आहेत, त्यांनी हे चरित्र सांगितलं पाहिजे. हा जो सेवेसाठी घेतलेला अभंग आहे, हा अभंग म्हणजे ब्रह्मलीन गुरुजींचं चरित्रच आहे. परमार्थ करत असताना किंवा व्यवहारामध्ये सुद्धा उगीच फापट पसारा मांडण्यापेक्षा जी वर्माची गोष्ट आहे ती केली पाहिजे. थोडंसं इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर, जेव्हा आपण एखाद्याला आपलं म्हणणं सांगतो, तर म्हणणं सांगताना प्रिसाईज, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच, त्याच्या बाहेर सांगायचं नाही. त्याप्रमाणे परमार्थ करत असताना, व्यवहार करत असताना काही वर्माच्या गोष्टी आपण लक्षामध्ये ठेवल्या पाहिजे. व्यवहारात पण वर्म लक्षात ठेवलं पाहिजे. आपण सगळे आर्य वैश्य समाजामधले आहात. आर्य वैश्य समाज म्हणजे रजोगुण प्रामुख्यानं जो समाज आहे तो आर्य वैश्य समाज आहे. आणि रजोगुण प्राधान्याने व्यापार केला जातो. आणि व्यापारामध्ये काय करावं लागतं? किती रुपयाच्या वस्तू विकल्या हे महत्त्वाचं आहे का किती नफा मिळाला हे महत्त्वाचं आहे? कोटी रुपयाचा व्यापार केला आणि उर्वरित शेवटी शिल्लक बघितलं तर -10 रुपये, काय उपयोग? वजा 10 रुपये, काही उपयोग नाही. आणि काही नाही केलं, 1 कोटी रुपयाला चोरून नाही बरं का, सन्मार्गाने काही नाही केलं, कोट्यवधी मिळू शकतात, बुद्धीचा पैसा आहे. म्हणून व्यवहारामध्ये, व्यापारामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा फार काय शिकवावे. थोडासा अर्थ वेगळा आहे पण आपल्याला अनुकूल अर्थ घेऊ ना. व्यापार करायचा तर कुठला करायचा? ज्या व्यापारामध्ये लाभ आहे. नावलौकिक मिळणारा व्यापार नको. लोकांचं काय चुकतं माहिती का? नावलौकिक मिळेल असा व्यापार काय करायचं? मुद्दलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम. मुद्दलामध्ये पडेल तोटा, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम. मुद्दलामध्ये पडे तोटा, मुद्दलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम. मुद्दलामध्ये पडे तोटा, मुद्दलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम. मुद्दला पडे पडे तोटा, ऐसा खोटा उदी. मग तोटा झाला तर चालतो, कुठे सावकार बुवा? व्याजात तोटा झाला तर चालेल, पण मुद्दलात घाटा नसला पाहिजे. म्हणून व्यवहारामध्ये महत्त्वाचं काय आहे? तर व्यवहारामध्ये महत्त्वाचं आहे की फायदा काय, लाभ काय, हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक क्षेत्रात बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु समयसीमा आहे आणि समयसीमेमध्ये आपल्याला चिंतन पूर्ण करायचं असल्यामुळे जास्त विस्तार करत नाही. बरेच वर्म सांगता येतील. कर्माचं वर्म काय? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, 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 तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म धर्म नाशिवंत,
लगे माईक पदार्थ आणि लगे माईक पदार्थ जे जे कर्म धर्म नाशिवंत जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि लगे माईक पदार्थ आणि लगे माईक पदार्थ कर्माचं वर्म काय आहे तुकोबा राय सांगतायत. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. तुकोबा राय सांगतात कर्माचं वर्म काय. कर्मजन्य धर्म आणि तज्जन्य सुख दुःख उठोबार खुमाई डोबार कुमाई उठोबार खुमाई डोबार कर्म धर्म नाशिवंत. कर्मही नाशिवंत आहे. कर्मापासून निर्माण झालेला धर्मही नाशिवंत आहे आणि धर्मजन्य काय सुख दुःख ही पण नाशिवंत आहे. गुरुवार महाराजांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर यत कृतकम तत् अनित्यम. जे जे कृतक आहे ते काय सगळं अनित्य स्वरूपाचं आहे नाशिवंत स्वरूपाचं आहे. गुरुवार महाराज फार विस्तार करायचे. सस्यादी कृष्यादी फळ कर्मांची सस्यादी फळी ही ज्याप्रमाणे नाशिवंत आहेत त्याप्रमाणे कर्मजन्य धर्म हा सुद्धा काय नाशिवंत आहे. म्हणजे व्यापारामधलं वर्म आहे कर्माचं वर्म आहे त्याप्रमाणे परमार्थातही काही वर्माच्या गोष्टी आहेत आणि त्या परमार्थामधल्या वर्माच्या गोष्टी जाणल्या वाचून जर आपण परमार्थ करायला निघालो तर त्या परमार्थाचं जे फलित आहे ते शून्य होतं हे महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे वर्म जाणीतल्या वीण. 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 म्हणे वर्म जाणीतल्या विना तुका म्हणे वर्म जाणीतल्या विना. तुका म्हणे वर्म जाणीतल्या वीण. तुका म्हणे वर्म जाणीतल्या वीण. पाया करिता साठी मांडी पावे करिता सीन सांडी मांडी. पावे करिता सीन सांडी मांडी. पावे करिता सीन सांडी मांडी. हा पावे करिता सीन सांडी मांडी. 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 हा सत्यवादी करी संसार सकळ. 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 हा तुका म्हणे वर्म जाणीतल्या वीण. पावे करिता सीन सांडी मांडी. पावे करिता सीन सांडी मांडी. तुका म्हणे वर्म जाणीतल्या वीण. पावे करिता सीन सांडी मांडी. पावे करिता सीन सांडी मांडी. परमार्थ करत असताना परमार्थाचं वर्म जाणून घेतलं पाहिजे. तुका म्हणे वर्म जाणीतल्या वीण. पावे करिता शीण सांडी मांडी. महाराज सांगतायत वर्म न जाणता जर आपण परमार्थ करू
तर परमार्थाचा शेवट कशात होतो? क्षीणामध्ये, थकव्यामध्ये, याच्यामध्ये होतो. खरा परमार्थाचा शेवट कशात झाला पाहिजे? थाप 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 टाका. भाग गेला क्षीण गेला, 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 अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला. परमार्थाचा शेवट कशात झाला पाहिजे? भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद, किंवा तैसा पूर्ण कामश्री निवृत्ती ज्ञानदेवो म्हणे. पूर्णतेमध्ये परमार्थाचा शेवट झाला पाहिजे. पण जो माणूस परमार्थाचं वर्म न जाणता परमार्थ करतो, वाया करिता क्षीण सांडी मांडी, फक्त क्षीण प्राप्त होतो. म्हणून परमार्थ करत असताना परमार्थाचं वर्म जाणलं पाहिजे. निदान पक्षी परमार्थाला लागल्यानंतर परमार्थ शब्दाचा अर्थ तरी माहिती पाहिजे. आता आपण सगळेजण पारमार्थिक आहोत, परमार्थाला लागलोय म्हणून तर इथे आलो ना. ते एक म्हण आहे मराठीमध्ये, आणि त्या मराठीमधल्या म्हणी इतक्या तिखटासारख्या तीव्र आहेत की नाकातले केस जाळतात. काय? टिंब टिंब भागला आणि परमार्थाला लागला. ते पूर्वीचं काही सांगत नाही. सगळं करून झालं, आता घरामध्ये पोथीला का आले? म्हटले ते घरात सुनेला त्रास नको किंवा सुनेचा आपल्याला त्रास नको म्हणून आळंदीला का आले? ते म्हटले घरात पटत नाही कोणाचं, म्हणून अरे हे नाही परमार्थ करावं. तर परमार्थ शब्दाचा अर्थ तरी समजला पाहिजे. गुरुजींच्या शब्दात सांगतो, खरं तर आपला तो अधिकार नाही तेवढा सांगायचा, स्वभावही नाही आहे. गुरुजींना शोभायचं सांगणं, ते गुरुजींना बोलणं शोभायचं. माझ्यासारख्याने जर ते बोललं ते मला शोभणार नाही. आपल्याला शोभेल काय, नाही शोभेल काय याचा विचार केला पाहिजे. गुरुवर महाराजांची, गुरुजींची निष्ठा सांगतो. आठवलं म्हणून एक मोठे महाराज, खूप मोठे, नाव फक्त घ्यायचं नाही, खूप मोठे. आता सावकार बुवा तुम्ही सांगू नका बरं, तुम्हाला माहिती आहे नाव, त्यामुळे तुम्ही सांगायचं नाही. खूप मोठे महाराज, म्हणजे या समाजामध्ये त्यांना खूप मानमान्यता आहे. आणि तुम्हाला गंमत सांगतो, कोणावर ही टीका नाही, कृपा करून समजा, कोणावर टीका नाही. जेवढे मोठे महाराज या महाराष्ट्रामध्ये झाले त्यामधल्या 99% महाराजांनी गुरुजींचं श्रवण केलं. कोणी लपून केलं, कोणी साक्षात केलं. अरे श्रवण केलं, त्यांच्याकडे लाज काय वाटतं तुम्हाला मी श्रवण केलं म्हणायची? कमाल आहे. कोणी वह्या वाचल्या, काय सावकार बुवा यावस, हा फक्त गुरुजींचं ऐकलं म्हणायला लाज वाटायची. काय दुर्दैव आहे. एक मोठेच महाराजांनी गुरुजींकडे श्रवण केलं तर गुरुजी परखड बोलायचे आणि ते त्यांच्या वयाला शोभायचंही. म्हणजे आता मी ज्याप्रमाणे सांगितलं, नाकातले केस जळतील असं गुरुजी बोलायचे. तर ते महाराज तीर्थरूप गुरुवर्य महाराजांना म्हणाले की गुरुजी खूप चांगलं बोलतात, पण एक शब्द त्यांनी वापरला की गुरुजी अश्लील बोलतात, शृंगारात्मक बोलतात. त्या महाराजांची, गुरुवर्य महाराजांची खूप चांगली मैत्री.
त्या क्षणापासून गुरुवर्य महाराजांनी त्या माणसाचं तोंड बघितलं नाही. मोठा माणूस पण त्याचं तोंड बघितलं नाही, ही गुरुनिष्ठा आहे. म्हणून परमार्थामध्ये वर्म जाणलं पाहिजे. परमार्थाचा अर्थ, परमार्थ शब्दाचा अर्थच कळत नाही ना, मी परमार्थाला लागलो असं म्हणतो. परमार्थ शब्दाचा अर्थ तरी काय? तर परमार्थ शब्दाचा अर्थ आहे परम असा जो अर्थ, त्याचं नाव परमार्थ. तर आमच्या दृष्टीने परम अर्थ म्हणजे काय? पैसा. सगळ्यात शेवटचं काय? कारण ब्रह्म म्हणजे पैसा. तर पैसा म्हणजे परमार्थ नाही हो. तर परमार्थ म्हणजे अर्थ नाम इच्छा, आणि परम इच्छा म्हणजे ज्या इच्छेनंतर इच्छा राहत नाही त्या इच्छेचं नाव आहे परमार्थ. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तम, याचं नाव परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे कीर्तन करान, प्रवचन करान, मठ बांधान, मठिका बांधा, प्रचार करान, पुस्तकं लिहा, हा परमार्थ नाही आहे. परमार्थ काय? इच्छा निवृत्त होणं हा खरा परमार्थ आहे. इच्छा संपणं हा खरा परमार्थ आहे. मानवी जीवनामध्ये कृतकृत्यता प्राप्त होणं हा परमार्थ आहे. मानवी जीवनामध्ये आपल्या जीवनाला परिपूर्णता येणं हा खरा परमार्थ आहे. हे बाकीचं काय आहे? कीर्तन प्रवचन काय आहे? फक्त सांडी मांडी आहे. सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घोकी, ही सगळी सांडी मांडी आहे. अनेक गोष्टी, फक्त त्याच्या मागची एक भावना लक्षात घ्या. चिदंबरनी आत्ताच सांगितलं, त्या पैठणला त्याचं प्रवचन होतं. तर गुरुजींच्या शब्दात त्याने सांगितलं, हे कीर्तन करत बोंबलत हिंडणे. कीर्तन करणं म्हणजे काय? बोंबलत हिंडणे असं गुरुजी म्हणायचे. ते आपला म्हणायचं काय बरोबर आहे का हो? सावकार व चूक आहे का बरोबर आहे? ते त्यांचा अधिकार आहे, आपला नाही अधिकार. बोंब त्याचा अर्थ खरा काय? मारे तसे बोंब नाईकते आणि हे बोंबलत फिरणं आहे. किंवा त्या गोवळणीमध्ये आता गोपाळा देऊ बोभा, त्याच्या आधी काय? तिथं बोभा शब्द आहे. तर बोभा म्हणजे बोंब. हा, आधी तुकाराम महाराजांची का मौलींची गवळण आहे ती. आता गोपाळा देऊ बोभा. तो बोभा हा जो शब्द आहे, तो बोभा म्हणजे बोंब. कशावरनं? बोभाटा. काय बोभाटा म्हणजे काय? बोंब. तर बोंबलत फिरणं म्हणजे काय? की त्या भगवंताचं नाव घेत घेत फिरणं म्हणजे कीर्तन करणं हो, असा आहे त्यातला भाव. बोंबलणं म्हणजे काय? होळीला मारतात ती बोंब नाही. ही कुठली बोंब आहे? भगवंताला हाक देण्यात फिरणं ही बोंब. म्हणजे गुरुजींचं स्पष्ट आहे बोलणं. आपल्याला नाही जमत ते, आणि ते शोभतही नाही आपल्याला. आपल्या वयालाही शोभत नाही, आपल्या ज्ञानालाही शोभत नाही, आपल्या अधिकारालाही शोभत नाही. ते गुरुजींचं गुरुजींच्या पाशी. म्हणून परमार्थ शब्दाचा अर्थही कळत नाही. कृतकृत्यता ज्या इच्छेमध्ये प्राप्त होते त्याचं नाव आहे परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? महाराज सांगतात, परमार्थ महाधन. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, हे वावया जतन, वावया जतन, हे उपाय लाभाचे, उपाय लाभाचे, हे उपाय लाभाचे, उपाय लाभाचे, आहार विहार युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. काय सांगतात संत?
कधी विचार आपण करत नाही. परमार्थ महाधर जोडी देवाचे चरण. आणि ही जी दृष्टी दिली ही आपल्या ब्रह्मलीन दादांनी साखरे महाराजांच्या संप्रदायाची ही दृष्टी आहे. अभंगाचा अर्थ, अभंगाचा भाव जर कळायचा असेल तर साखरे महाराजांच्या संप्रदायाला शरण केल्याशिवाय अभंगाचा भाव कळणे अत्यंत कठीण आहे. जोडी देवाचे चरण. जोडी म्हणजे असे पाय जोडले, देवाला असं पाय लांब करून भावता आणि पाय जोडले असा अर्थ नाही आहे. हात जोडणे, पाय जोडणे. पाय जोडणे म्हणजे काय? काय? हात जोडणे म्हणजे काय? हात जोडणे. पाय जोडणे म्हणजे काय? विठ्ठलाचे पाय लांब होते म्हणून त्याला असं विश्राममध्ये होता आणि सावधानमध्ये केला असा अर्थ आहे का त्याचा? नाही. तर जोडणं नाम प्राप्ती होणं आणि चरण म्हणजे स्वरूपाची. परमार्थ म्हणजे काय? ज्या साधनानं परमेश्वराची प्राप्ती होते त्याचं नाव परमार्थ आहे. आणि हे जे मापक आहे, हा मापदंड आहे. थोडंसं इंग्रजीमध्ये सांगायचं तर जो हा क्रायटेरिया आहे कुठला? जोडी देवाचे चरण हे आपल्या प्रत्येक क्रियेला लावा. कीर्तन हा परमार्थ आहे का नाही? काय सांगा योगेशजी? हो का नाही सांगा? आहे. कधी आहे? त्या कीर्तनानं भगवत प्राप्ती झाली तर कीर्तन परमार्थ आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तन परमार्थ कधी आहे? जर त्या कीर्तनानं भगवंताची प्राप्ती झाली तर. कीर्तनानं पाकिट मिळालं तर तो परमार्थ नाही आहे बरं का. नाही तर आमच्यासारखे कीर्तनकार काय किती पाकिट जड मिळालं त्याच्यावरती ते कीर्तन चांगलं का नाही ठरवतात. म्हणून कीर्तन परमार्थ आहे का नाही? आहे. कधी? त्या कीर्तनानं देव प्राप्त झाला तर. कीर्तनाने देव प्राप्त झाला नाही तर तो परमार्थ नाही. पूजा केली परमार्थ आहे का नाही? देव प्राप्त झाला तर. म्हणजे जी जी क्रिया आपण परमार्थ म्हणून करतो त्या त्या क्रियेला हे मापदंड लावायचा. काय मापदंड लावायचा? उद्या जर शिव्या दिल्या आणि शिव्या देऊन जर देव तुम्हाला भेटला तर तोही परमार्थ आहे. बरोबर आहे का चूक आहे? सांगा. उदाहरण माहिती आहे का? माहिती आहे का नाही? तुकोबारायांच्या धर्मपत्नी, तुकोबारायांच्या धर्मपत्नी, त्यांचं माहिती आहे का नाही चरित्र? भंडाऱ्यावर महाराज जायचे. आर्ष प्रस्फुरण तिथं त्यांना व्हायचं आणि तिथे त्या जिजामातांना जायला लागायचं. तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नीला जायला लागायचं. ते काय हा विठोबा म्हणून त्याच्यावरती ओरडायच्या त्या. पण तो विठोबा त्यांच्या पायामध्ये मोडलेला काटा काढायला आल्या म्हणून देवाला रागवणं सुद्धा काय परमार्थ आहे का? देव भेटला म्हणून. क्रियेला महत्व नाहीये, फळ काय मिळतं त्याच्यावरती तो परमार्थ आहे का नाही हे अवलंबून आहे. म्हणून परमार्थाचं वर्म काय? काय योगेशजी? देव भेटला पाहिजे. नाही, देव स्वरूप झाला पाहिजे. जोडी देवाचे जोडीनाम प्राप्ती होणं. स्वरूपाची कोणाच्या? भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती होणं. आपण भगवत स्वरूप होणं हा परमार्थ आहे. आणि जर आपण केलेल्या प्रयत्नांना, आपण केलेल्या परमार्थांना, आपण केलेल्या क्रियांना सरते शेवटी जर भगवत स्वरूप आपण झालो नाही तर वाया करिता शीण सांडी मांडी. हे कीर्तनाचा लावलेला माईक, लावलेले मृदंग, बसलेले श्रोते, सगळं काय सांडी मांडी आहे. आणि ही वाया आहे, त्याचा काही उपयोग नाही कधी भगवत प्राप्ती झाली नाही तर. म्हणून परमार्थाचं वर्म पहिल्यांदा जाणलं पाहिजे. आपण जी जी क्रिया करतोय ती क्रिया आपल्याला सरते शेवटी भगवत स्वरूपाशी ऐक्य पावणार आहे का नाही, आणि हे आपल्याला कळतं. याचा विचार करून मग परमार्थ केला पाहिजे. याचंच नाव तुका म्हणे वर्म जाणितल्या वीण वाया करिता शीण सांडी मांडी. ठीक आहे, कळलं. मग अशा काही वर्माच्या गोष्टी आहेत का नाही परमार्थामध्ये की ज्या गोष्टींच्या द्वारा आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. त्यापैकी एक गोष्ट जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात. सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा. 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 सर्वस्वाचा
न लिंपे विटाळा अग्नी दैसा न लिंपे विटाळा अग्नी दैसा सत्यवादिकारी संसार सकाळा सत्यवादिकारी संसार सकाळा सत्यवादिकारी संसार सकाळा सत्यवादिकारी संसार सकाळा सत्यवादिकारी संसार सत्यवादिकारी संसार सत्यवादिकारी संसार सत्यवादिकारी संसार हा सर्व स्वाचा त्याग तो सदा सोवळा न लिंपे विटाळा न लिंपे विटाळा अग्नी दैसा सर्व स्वाचा त्याग तो सदा सोवळा आनंद परमार्थामधलं वर्म महाराज सांगतायत. काय वर्म आहे तर महाराज सांगतायत सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा आणि त्याचा परिणाम काय न लिंपे विटाळा अग्नी जैसा. हे असं काही सांगणं सोवळं पोवळं विटाळ असं काही सांगणं म्हणजे काय माहिती का आपल्यावरती गुन्हा दाखल करण्याकरता दिलेलं आमंत्रण आहे. काय आपल्यावरती गुन्हा दाखल करण्याकरता दिलेलं आमंत्रण आहे. सर कायदा सांगतो हे बोलायचं नाही. काय सांगतो सोवळं ओवळं विटाळ हे बोलायचं नाही असं कायदा सांगतो. योग्य आहे त्याच्याच मर्यादेत आपण राहतो. त्यामुळे संत भगमायचा विचार करताना एकाने मला विचारला प्रश्न की हा असं बोलला तो तसं बोलला बरोबर आहे का. त्यांना म्हटलं ते बरोबर का चूक मी तुम्हाला नाही सांगत पण ते संविधानाच्या मर्यादेत बसत नाही एवढं निश्चित. चूक वेगळं बरोबर वेगळं आणि संविधानाची मर्यादा वेगळी. प्रत्येक बरोबर गोष्ट संविधानाच्या मर्यादेतच असेल असं नाही. पण आपल्याला का करता येत नाही आपण त्या संविधानाच्या छत्रछायेखाली राहतो म्हणून. पण हे सोवळं ओळं सगळं वेगळं आहे. त्याचा आपण थोडासा विचार करू. म्हणजे आपल्याला लोकपरिभाषेमध्ये किंवा समाजामध्ये ज्या अर्थाने सोवळं ओवळं विटाळ हे शब्द घेतले जातात त्याचा या जगद्गुरु तुकोबा यांच्या अभंगाशी काडी मात्र संबंध नाही. हे सोवळं वेगळं आहे हे ओवळं वेगळं आहे आणि हा विटाळही वेगळा आहे. कशाचं सोवळं कशाचं ओवळं कशाचा विटाळ. गुरुजी फार सुंदर सांगायचे पनसूट अनसूट काय ते आपल्याला काही एवढं कळत नाही. हां ते काय आपल्याला नाही माहिती मला. ते गुरुजी सांगायचे. आता तुमच्या परभणीमध्ये त्या परिभाषेत त्या काय ते आपल्याला कळत नाही. असो तर सोवळं कोणाला म्हणायचं तर महाराज सांगतात सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा. आणि हे सोवळे पण कसं आहे सदाच आहे. आपलं सोवळं पण समाजामध्ये ज्या अर्थाने घेतलं जातं ऐसे कैसे रे सोवळे शिवता होतसे ओवळे. जे सोवळं शिवल्यानंतर ओवळं होतं त्याला सोवळं म्हणता येत नाही. हे जे सोवळं ते सोवळं काय आहे. दुसराही विचार सांगतो हाही विचार सांगतो. सोवळं कोणाला म्हणायचं तर महाराज सांगतायत सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा. ज्याने सर्वस्वाचा त्याग केलेला आहे तो खरा सोवळा आहे. आता सर्वस्व म्हणजे काय त्याग म्हणजे काय ह्याचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वस्व शब्दाचे अनेक अर्थ आहेत. ज्याप्रमाणे पहिला विचारसागर काय सांगतो तिथे बघू आपण. म्हणजे पहिलं जर प्रश्न सोडवायचा असेल तर कुठे बघितलं पाहिजे विचारसागराचा विचारचंद्रोदयाचा वृत्तिप्रभाकराचा आधार घेतला पाहिजे. विचारसागर काय सांगतो
त्याग म्हणजे तर विचारसागर सांगतो उपरम. उपरम म्हणजे काय? बोला. ते असं म्हणतात की स्त्री धन पुत्राधिकांची, त्याच्या आधी एक महत्त्वाचं आहे, वेदविहित कर्माची साधनं असणारी कोण आहेत? स्त्री धन पुत्रादी. त्यांचा विधिपूर्वक केलेला त्याग, भांडणं करून केलेला त्याग अपेक्षित नाही आहे, विधिपूर्वक आहे. आणि ती सांगितली आहेत कोणी? वेदानी. कशा करता? कर्म करण्याकरता. एक बेसिक प्रॉब्लेम कुठे झाला माहिती का? सगळ्यात मोठी अडचण कुठे झाली आहे? स्त्री धन पुत्राधिकांना भोगाची साधनं समजली ना, इथे मुख्य अडचण आहे. स्त्री धन पुत्राधिक ही भोगाची साधनं आहेत, नाही, वेदविहित कर्माची साधनं आहेत. म्हणून आता ते फॅमिली कोर्ट एवढं का भांडणं चालली तिथं? तर त्या स्त्री धन पुत्राधिकांना पण काय समजतो? भोगाची साधनं समजतो. ज्या क्षणाला आपण स्त्री धन पुत्राधिकांना वेदविहित कर्माची साधनं समजू, म्हणजे हे फक्त पुरुषांना नाही, माता वर्गांना सुद्धा तेच आहे. विवाह कशा करताय? कशा करताय विवाह? हा, है कशा करताय विवाह? केलाय ना तुम्ही? ज्यांनी नाही केला तर सावकारपणा विचारून उपयोग नाही. ज्यांनी केलाय त्याला विचारतो कशा करता विवाह आहे? पितृऋणातून मुक्त होण्याकरता विवाह आहे. बाकीची कारणं आहेतच. कशा करताय? पितरांच्या ऋणातनं मुक्त होण्याकरता विवाह आहे. कोण विचार करतं का विवाह पितृऋणातनं मुक्त होण्याकरता? नाही करत. भोगाची साधनं म्हणून यांच्याकडे बघितलं जातं. म्हणून विचारसागर काय सांगतो की ही खरं तर वेदविहित कर्माची साधनं आहेत. वेदविहित कर्म कशा करता करायचं? अंतःकरण शुद्धी करता. शुद्ध झालं ना आता, मग त्याचा त्याग केला पाहिजे. आता हे मृदंग तुम्ही वाजवताय, किती वेळ ठेवणार समोर? कीर्तन होईपर्यंत. झोपताना काय शेजारी घेऊन झोपणार आहे का? काम झालं आता, त्याला व्यवस्थित पूजा करून नीट ठेवून द्यायचं. त्याप्रमाणे ही जी स्त्री धन पुत्रादी ती कशाची साधनं आहेत? कर्माची साधनं आहेत. मग आता कर्माचं काम झालं म्हणून त्यांचा केलेला त्याग, आणि तो सुद्धा कसा? विधिपूर्वक. स्त्री धन पुत्राधिकांचा त्याग करताना तो अविधिपूर्वक नसला पाहिजे. त्यांच्यावर अन्याय करून त्याग करायचा नाहीये. मुलाबाळांना उघडावर सोडून संन्यास घेणं होत नाही, पाप येते. काय? मुलाबाळांची सगळी सोय लावली पाहिजे मग संन्यास घेतला पाहिजे. आई बापाला उघड्यावर सोडून संन्यास घेणं नाही चालत. मी नाही सांगत, श्रीमदाद्य शंकराचार्यांची गोष्ट आहे. त्यांच्या आईने जोपर्यंत परवानगी दिली नाही तोपर्यंत श्रीमदाद्य शंकराचार्यांना संन्यास आश्रमाचा स्वीकार करता आला नाही. विठ्ठलाश्रम स्वामी, विठ्ठल म्हणजे विठ्ठलपंत मौली ज्ञानोबरायांचे परमपूज्य पिताश्री, त्यांना सुद्धा परत यावं लागलं. विधिपूर्वक आहे म्हणजे तो संन्यास फार वेगळा आहे. कोणाचा? मौली ज्ञानोबरायांच्या परमपूज्य पिताश्रींचा संन्यास वेगळा आहे. पण शास्त्राने त्यांना परत यावं लागलं. कसं आहे काय ते आपण मौलींचं चरित्र आपण आळंदीला कोणी आला असाल, चिदंबरनी सांगितलं आपल्या सप्ताहामध्ये, आणि तिथं तो संन्यास कसा आहे तो सांगितलं. म्हणून विधिपूर्वक या सर्वांचा केलेला त्याचं नाव सर्वस्वाचा त्याग. दुसरा सर्वस्वाचा त्याग आहे सर्वस्वचा त्याग. काय सर्वस्वाचा त्याग म्हणजे काय? सर्व प्रकारच्या स्वचा त्याग म्हणजे अभिमानाचा त्याग. स्व म्हणजे काय? अभिमान. सर्व प्रकारचे अभिमान सोडले पाहिजेत. काही अभिमान सोपं आहे का अवघड आहे अभिमान सोडणं? का? उलट सोपं आहे. काय अवघड त्याच्यात? काय योगेश महाराज, सोपं आहे का अवघड आहे अभिमान सोडणं? हां हां, कुणकुण बी येतच. बरोबर, कुणकुण बी येतोच अभिमान. थोडंसं चांगला शब्द सांगायचं झालं तर अभिमान सोडणं फार अवघड आहे. का अवघड आहे? तो रूप बदलून येतो. हो, काय रूप बदलून येतो, कपडे बदलून येतो, रूप बदलून येतो, म्हणून त्याला सोडणं अवघड आहे. काही रोगांवर औषध देता येत नाही. का देता येत नाहीत? ते रूप बदलून येतात म्हणून औषध देता येत नाही. त्याप्रमाणे हा अभिमान सोडणं का अवघड आहे? तर अभिमान समोर येताना रूप बदलून येतो. सेवा कशा करता करायची? अभिमान निवृत्तीसाठी सेवा करायची.
सेवा करणाऱ्यामध्ये पादसेवन भक्ती करणाऱ्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे? पाय लक्ष्मीचे हाती म्हणून येतो काकुळती. जी लक्ष्मी माता पादसेवन भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे तिला सुद्धा सेवेचा अभिमान झाला. गरुडाचे पायी त्यालाही अभिमान झाला. म्हणून अभिमान हा अहंकार हा स्व रूप बदलून येतो म्हणून त्याचा त्याग करणं अवघड आहे. म्हणून सर्वस्वाचा त्याग म्हणजे काय? सर्व प्रकारच्या अभिमानाचा त्याग. आणि पुढे जाऊन सांगतात सर्वस्व म्हणजे सर्वांचं जे मूळ अविद्या, त्या अविद्येचा जो परित्याग करेल त्याचं नाव आहे सर्वस्वाचा त्याग. तो कसा आहे? तो सदा सोवळा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा. तो सदा सोवळा, तो सोवळा आहे. हा सोवळेपणा कधी प्राप्त होतो तर महाराजांनी फार सुंदर सांगितलंय. आता हे सोवळे झाले त्रिभुवन 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 विषमधुवन सांडियले विषमधुवन विषमधुवन सांडियले विषमधुवन सांडियले. आता हे सोवळे आता हे आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन महाराज सांगतायत आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवोन सांडेले. काय अर्थ आहे याचा सांगा? विषम धुवोन सांडेले म्हणजे काय? ते भेद नाही हां म्हणजे सम विषम जेवढे सगळे विषम आहेत 3 अजून काय 5 7 9 11 हे सगळं काढून टाकायचं म्हणजे काय? विषम धुवोन सांडेले. अरे तसं नाही आहे. वैषम्य दूर करणं, वैषम्य दूर करणं म्हणजे जगातले सगळे श्रीमंत करणं नाही. सर्व जगामध्ये ओतप्रोत समब्रह्म व्याप्त आहे अशा प्रकारची अनुभूती घेणं याचं नाव विषम धुवोन सांडियले. म्हणून सर्वत्र समव्याप्त परमात्मा आहे अशा प्रकारची ज्या वेळेला अनुभूती येते तेव्हा आता हे सोवळे झाले त्रिभुवन. त्याप्रमाणे काय? सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा. अशा समत्वाची ज्याला अनुभूती आली आहे तो काय? सोवळा. आणि कसा सोवळा आहे? सदा सोवळा आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा विटाळ होत नाही. सांगतायत न लिंपे विटाळा अग्नी जैसा. त्याला कोणत्याही प्रकारचा विटाळ नाही आहे. तुकोबारायांनी त्या विटाळाच्या संबंधाने बराच विचार सांगितला आहे. विटाळ धरावा कशाचा? परद्रव्य परनारी यांचा धरावा विटाळ. हा विटाळ आहे. आपल्याला समाजामध्ये ज्याला विटाळ म्हणतात तो विटाळ संतांना अपेक्षित नाही. म्हणून त्याच्याकरता सांगतात ज्यांनी सर्वस्वाचा परित्याग केला आहे, ज्यांनी अभिमानाचा त्याग केला आहे, ज्यांनी अहंकाराचा त्याग केलेला आहे, ज्यांनी अज्ञानाचा त्याग केलेला आहे, ज्यांनी विधीपूर्वक परित्याग केला आहे, तो कसा आहे? न लिंपे विटाळा अग्नी जैसा. त्याला कोणत्याही प्रकारचा विटाळ नाही. आणि त्याला उदाहरण देतात अग्नी जैसा. विठोबा
कुमाई पार कुमाई. डोंबार कुमाई. पवित्रतेचा विचार करताना सर्वश्रेष्ठ कोण पवित्र असेल तर अग्नी हा सर्वश्रेष्ठ पवित्र आहे. गंगेची पवित्रता आहे, पण गंगेच्या पवित्रतेला कमीपणा आहे. गंगा पण त्या पवित्रतेला कमीपणा आहे. कोणापेक्षा? अग्नीपेक्षा. गंगेची पवित्रता ही मर्यादित स्वरूपाची आहे. गंगोद कदरी जाहले ते मध्य भांडा आले तरी ते काही केल्या पेबोने विचारी. गंगेचं पाणी पवित्र आहे, पण ते पवित्र पाणी जर मद्याच्या भांड्यामध्ये आलं तर ते त्याची पवित्रता राहते का? राहत नाही. म्हणून गंगेची पवित्रता ही मर्यादित स्वरूपाची आहे, पण अग्नीची पवित्रता ही अमर्याद आहे. त्या अग्नीला कशाचाही विटाळ नाही आहे, कशाचाही विटाळ नाही. किंबहुना अपवित्र गोष्टीला पवित्रता देण्याचं सामर्थ्य त्या अग्नीमध्ये आहे. म्हणून तर त्याचं नाव काय? पावक. पावक म्हणजे काय? जो पवित्र आहे आणि ज्याच्याकडे दुसऱ्याला पवित्र करण्याचं सामर्थ्य आहे त्याचं नाव पावक आहे. पवित्रतेची परीक्षा घेण्याचं सामर्थ्य त्या अग्नीत आहे. माता सीता त्या रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये जेव्हा होती तेव्हा अशोक वाटिकेमधनं रावणाबरोबर रामचंद्र प्रभूंनी युद्ध केलं. रावणाला हरवलं, रावणाला मारलं, त्याला संपवलं, त्याचा निःपात केला. आणि निःपात केल्यानंतर जेव्हा माता सीता त्या अशोकवन वाटिकेमधनं प्रभू श्रीरामांच्या समोर आलेली आहे तेव्हा प्रभू श्रीरामांनी तिचा स्वीकार न करता तिला काय करायला लावलं आहे? अग्निदिव्य करायला लावलं. अग्निदिव्य म्हणजे काय? पावित्र्याची परीक्षा आहे. बराच लोक आक्षेप घेतात. सगळ्यात जास्त आक्षेप जगात कोणावर घेतला जात असेल तर प्रभू रामावरती. आपल्यावर काहीच आक्षेप नाही. अजूनही आक्षेप घेतातच आहे हो. तेव्हा घेत होते ठीक आहे, पण आता सुद्धा आक्षेप घेणं रामचंद्र प्रभूवरती चालूच आहे. कशाला बांधलं मंदिर? काय अरे तुला काय माहिती, आमची ती अस्मिता आहे. काय आक्षेप घेतात त्या सीता मातेला अग्नी? अरे प्रभू श्रीरामांचं माता सीतेवरती अपरिमित प्रेम आहे. कशावरून? व्यवहारात जर सुखी राहायचं असेल तर तुम्हाला उपाय सांगतो. आपल्या पत्नीच्या काही गोष्टी विचार न करता ऐकायला शिका, म्हणजे व्यवहारात भांडणं कमी होतात. काय? सगळं ऐकायचं नाही, पण काही गोष्टी तरी विचार न करता ऐकल्या पाहिजेत. रामप्रभूंना माहिती नाही का? असंभवम हेम मृगस्य जन्म. माहिती नाही का? ज्ञात असून सुद्धा पत्नीची इच्छा पूर्ण करण्याकरता त्या सुवर्ण मृगाच्या मागे ते धावलेत. मग ते कशी अग्निपरीक्षा घेतील? पण ही कसं आहे की ज्या वेळेला पती पत्नीच्या संबंधाने मर्यादित गोष्ट असते तेव्हा पत्नीचं ऐकणं योग्य आहे. पण जो राजा आहे त्या राजाला पत्नीपेक्षा काय महत्त्वाचा आहे? समाज महत्त्वाचा आहे. म्हणून समाजाचा आक्षेप येऊ नये म्हणून प्रभू रामाने काय केली? अग्निपरीक्षा म्हणजे काय? पावित्र्य तपासलं. रामाना पावित्र्य, जो सर्वज्ञ आहे, जो दयाघन आहे, त्या सर्वज्ञ अशा प्रभू श्रीरामांना अग्निपरीक्षेची काही आवश्यकता होती का? नाही. तरी सुद्धा समाजाच्या समाधानासाठी ही गोष्ट केली. म्हणून पावक कशाला म्हणतात? ज्याच्याकडे दुसऱ्याला पवित्र करण्याचं सामर्थ्य आहे, ज्याला कधीही कोणत्याही प्रकारचा विटाळ होत नाही. म्हणून सांगतात न लंपे विटाळा अग्नी जैसा. म्हणून ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केला आहे, जो त्या अग्नीप्रमाणे पवित्र आहे, असा माणूस सगळ्यात मोठा विटाळ कोणता माहिती आहे? उपाधी वेग जाणीवेच्या उपाधी वेग जाणीवेच्या उपाधी वेगळे जाणीवेच्या उपाधी वेगळे नाही जा विटाळ खंड सोवाळी उपाधी वेगळी दानी
म्हणजे काय, जाणीव उपाधी म्हणजे काय, निर्विकार म्हणजे काय, याचा जर विचार करायला लागलो तर कमीत कमी एक 8-15 दिवस ह्याच्यावरती चिंतन करून ते पूर्ण होणार नाही. एवढं सखोल सविस्तर सांगण्यासारखं चिंतन आहे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, किंवा उपाधी वेगळे जाणीवेच्या, नाही त्या विटाळ अखंड सोवळी, उपाधी वेगळी जाणीवेच्या. तर जाणीव हा उपाधी काय, जाणीव हा विटाळ आहे. म्हणून या ठिकाणी मौलिज्ञ जगद्गुरु तुकोबराय सांगतात, सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा, न लिंपे विटाळा अग्नी जैसा. ज्याने सर्वस्वाचा परित्याग केला आहे, ज्याला कोणत्याही प्रकारचा विटाळ होत नाही, असा माणूस व्यवहारामध्ये वागताना तो वागतो कसा, त्याचा विचार जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या सत्यवादिकारे संसार सकळ, सत्यवादिकारी 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 संसार सत्यवादिकारी संसार सकळ, 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 सत्यवादिकारी संसार सकळ. आदित्य कमळ जळी जैसे, 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 सत्यवादिकारी संसार सकळ, 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 सत्यवादिकारी संसार सकळ. ज्याने सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, असा सर्वस्वाचा त्याग केलेला माणूस संसार करतो का नाही, असा जर कोणाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला तर महाराज सांगतायत, सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. अज्ञानी माणसाच्या व्यवहाराच्या संबंधाने जनसामान्यांच्या मनामध्ये कोणतेही प्रश्न येत नाही, पण जो थोर माणूस असतो, जो मोठा माणूस असतो, त्याच्या प्रत्येक कृतीच्या संबंधाने सामान्य माणसाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. हा फेटाच कसा बांधला, याने कपडेच कसे घातले, हा आलाच कसा, अरे काय त्याच्यात काय करायचं आहे काय तुम्हाला.
गुरुजींच्या शब्दामध्ये सांगतो. तर एकाने विचारलं गुरुजींना, गुरुजी तुम्ही ज्ञानी, तुम्ही मोठे, तुम्ही काय खाता? गुरुजी म्हणाले, बाबा तू खातो तेच मी खातो. मी काय ज्ञानी म्हणून कडबा, अजून घास, पेंड असं काही मी खात नाही. म्हणून जे श्रेष्ठ लोक असतात त्यांच्या संबंधाने, त्यांच्या व्यवहाराच्या संबंधाने जनसामान्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याच्या स्वरूपाने, त्या संबंधाने खूप बारा सांगतात. सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी नाम ब्रह्मवेत्ता. सत्यवादी म्हणजे खरं बोलणारा राजा हरिश्चंद्र असा त्याचा अर्थ नाही. सत्यवादी म्हणजे जो ब्रह्मवेत्ता आहे त्याचं नाव सत्यवादी. त्याचं कारण सांगतो की आपण खरं बोलतो का खोटं बोलतो? काय योगेशजी, खरं बोलतो का खोटं बोलतो? तुम्ही आता सज्जन आहेत असं आपण समजू. खरं बोलतो, सज्जन आहे म्हणजे काय? खरं बोलतो. खरंच खरं बोलतो का? तसं नाही म्हणत मी. आपण खरंच खरं एक शब्दसुद्धा खरं बोलू शकत नाही. कारण की आपलं जे खरं बोलणे ते सापेक्ष सत्य आहे. तुम्ही आता मफलर घातले का? मफलर घातली का? कशा करता? थंडी वाजते. बरोबर. हे खरं आहे का थंडी वाजते? हे तुमचं खरं बोलताय का? बाहेर जा सांगा मग. हां, मग थंडी वाजते हे खरं आहे का थंडी वाजत नाही हे खरं आहे? बाहेर गेल्यावर वाजते का नाही? मग वाजते हे खरं आहे का वाजत नाही हे खरं आहे? बाहेर गेल्यावर वाजतं हे खरं आहे आणि ते वाजत नाही हे खरं आहे. म्हणून आपलं जे खरं बोलणं आहे कसं आहे? सापेक्ष आहे. देश काल याच्या मर्यादेने ते सापेक्ष आहे. आता तुम्ही बसलेले का उभे आहेत? मी उभा आहे म्हणून तुम्ही बसलेले आहेत, सापेक्ष आहे. म्हणजे आपण जी गोष्ट खरी म्हणून बोलतो ती कशी आहे? सापेक्ष आहे. पण जगामध्ये सत्य निरपेक्ष एकमेव आहे. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, किंवा सत्य तू विठ्ठला कागा हा धाविला जगदा कागा. तर जगदामध्ये चैतन्य हे खरं आहे. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये, ज्याच्या मनामध्ये त्या चैतन्या वाचून दुसरं काही नाही, त्याचं नाव सत्यवादी. तो काय करतो? संसार सकळ. आपण जेवढा संसार करतो तेवढा. सकळ म्हणजे काय? सर्व कलांनी युक्त. आपण भांडतो, तोही भांडतो. त्याचंही बरं चालतं, आपलंही बरं चालतं. म्हणजे आपल्या संसारात आणि त्याच्या संसारात काहीच फरक नाही, काहीच. म्हणजे जसं जेवढं आपल्या संसारामध्ये घडतं तेवढं त्याच्याही संसारात कळतं. तोही बायकोशी भांडतो, कधी बायको त्याला भांडते, कधी जीव घालते, कधी जीव घालत नाही, कधी पैसे मिळतात, कधी पैसे मिळत नाहीत. सगळं जेवढं आपल्या संसारामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये घडतं तेवढं त्याच्या जीवनामध्ये घडतं. परंतु अलिप्त कमळ जळी जैसे, तो त्याच्यापासून अलिप्त आहे. कोण? सत्यवादी. आणि ही अलिप्तता पराकोटीची अलिप्तता. अलिप्तता म्हणजे ब्रह्मलीन दादांची आपल्याला गोष्ट सांगतो किती अलिप्त. तर ब्रह्मलीन दादा हे गृहस्थाश्रमी. त्यांना एक मुलगा होता ब्रह्मलीन दादा महाराजांना. तर दादा महाराज एका ठिकाणी कीर्तनाला, प्रवचनाला गेले होते. आणि प्रवचनाला गेल्यानंतर प्रवचन चालू होतं आणि त्या चालू प्रवचनामध्ये एक तार आली. आता तार बंद झाली का चालू आहे? बंद केली, ॲथॉराइज्ड बंद झाली बरं का. तार म्हणजे ही वायरीतली तार नाही, त्या तार म्हणजे टेलिग्राम. बंद झाला टेलिग्राम. आता हे मोबाईल आला आहे, त्या मोबाईल आल्यामुळं टेलिग्राम, तार वगैरे सगळं बंद झालं. तर पूर्वीच्या काळी अत्यंत जलद संदेशवहनाची साधन सामुग्री नव्हती. आणि संदेशवहनाची सामुग्री नसल्यामुळे त्या काळामध्ये टेलिग्राम केला जायचा. टेलिग्राम म्हणजे ते असं इकडनं संदेश पाठवला जायचा, त्याचा खटखट 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 काहीतरी आवाज व्हायचा आणि ते डिकोड केलं जायचं आणि त्याच्यातनं पुन्हा तो निरोप दिला जायचा. तर ब्रह्मलीन दादा महाराजांचं प्रवचन सुरू होतं आणि प्रवचन सुरू असताना तार आली. तार आली म्हणजे काहीतरी चांगलं किंवा वाईट, फार महत्त्वाचं काहीतरी घडलं असा संदेश. मग ती तार आल्यानंतर त्या आयोजकांनी ती तार दादांना नेऊन दिली. दादांचं प्रवचन सुरू होतं आणि प्रवचन सुरू असताना तार दिली म्हणून प्रवचन करता करता उघडलं, बघितलं आणि ते तार मांडीखाली ठेवून दिली. पुन्हा अर्धा पाऊण तास उरविलेला काळ सगळं प्रवचन संपलं. संपल्यानंतर दादांना त्या तिथल्या लोकांना विचारलं, दादा
तुम्हाला एवढी तार आली अर्जंट काय, एवढं काय विशेष, काय 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 झालं काय? दादांनी शांतपणे सांगितलं, माझा मुलगा निवर्तला, माझा मुलगा गेला. मग शक्य काय हे? आपल्याला जर असं काही विपरीत कळलं, नुसतं काहीतरी पायाला काटा टोचला पोराच्या असं कळलं तरी आपण प्रवचन सोडून कीर्तन बंद करून घरी जाऊ. पण दादांना स्वतःचा मुलगा निवर्तला अशी तार येऊन सुद्धा पुढचं प्रवचन पूर्ण केलं. याचं नाव अलिप्त कमळ जळी जैसे ही खरी अलिप्तता. आणि अशा प्रकारे हे सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे अशा प्रकारचा तो संसार करत असतो. अभंगाचा भावार्थ झाला असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित समय सीमेमध्ये राहिलेल्या 2 चरणांचा विचार करून ही सेवा आपण पूर्ण करू. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, पार कुमाई, विठोबार कुमाई, पार कुमाई, विठोबार कुमाई, पार कुमाई. विठोबार कुमाई. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पार कुमाई, विठोबार कुमाई, पार कुमाई, विठोबार कुमाई. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कुमाई, विठोबार कुमाई, गोपाल कुमाई. विठोबार कुमाई. चाल शेवटी म्हणून त्याचं कारण आपल्याला वेळेमध्ये कीर्तन सेवा संपवायची आहे. उद्या गुरुजींचं पुण्यस्मरण आहे. मला काही करायचं नाही, पण हे सगळे ह्या माता असतील आमच्या सावकार बापकीच्या सगळ्या मंडळींना सकाळी गुरुजींची पूजा करायची आहे. त्यामुळे जास्त लांबवायचं नाही कीर्तन. आपल्याला बरोबर वेळेच्या मर्यादेमध्ये कीर्तन पूर्ण करायचं असल्यामुळे मधली चाल कॅन्सल. तुकोबाराय सांगतात, सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. तो सत्यवादी नाम ब्रह्मवेत्ता जेवढ्या कलांनी जेवढ्या अंगांनी आपण संसार करतो तेवढ्याच अंगांनी तो संसार करतो. परंतु महत्त्वाचं काय, अलिप्त कमळ जळी जैसे. कमळ हे जळामध्ये राहतं पण जळाने लिप्त होत नाही. पुढे मी सांगणार आहे तो विषय, त्यामुळे आता त्याचा विस्तार करत नाही. आणि असा जो महात्मा आहे ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, जो सत्यवादी आहे, त्याच्याकडनं घडणारी प्रत्येक क्रिया ही परोपकार असते. हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या. घडे जा उपकार, घडे जा उपकार, घडे जा उपकार भूतांची ते दया. घडे जा उपकार, घडे जा उपकार भूतांची ते दया. हा घडे जा उपकार, घडे जा उपकार, घडे जा उपकार भूतांची ते दया. घडे जा उपकार, घडे जा उपकार भूतांची ते दया. घडे जा उपकार, घडे जा उपकार, घडे जा उपकार भूतांची ते दया. घडे जा उपकार, घडे जा उपकार भूतांची ते दया. घडे जा उपकार, घडे जा उपकार, घडे जा उपकार भूतांची ते दया. घडे जा उपकार, घडे जा उपकार भूतांची ते दया. हे आत्मस्थिती दया अंगी वसे, आत्मस्थिती दया
सत्यवादी करी सत्यवादी करी संसार सकळ सत्यवादी करी सत्यवादी करी संसार सकळ आत्मस्थिती दया अंगी बसे आत्मस्थिती दया अंगी बसे सत्यवादी करी सत्यवादी करी सत्यवादी करी संसार सकळ सत्यवादी करी सत्यवादी करी संसार सकळ असा जो सत्यवादी आहे ज्याने सर्वस्वाचा परित्याग केलेला आहे त्याची घडणारी प्रत्येक क्रिया ही कशी आहे परोपकार आहे. घडे ज्या उपकार भूतांची ते दया. परोपकाराच्या संबंधाने बराच विचार सांगितला. उपकार कशाला म्हणायचा. तुका म्हणे उरी नुरे तुका म्हणे उरी नुरे तुका म्हणे बोरी नुरे तुका म्हणे बोरी नुरे त्यांचे खरे उपकार त्यांचे खरे उपकार आणिक नाशिवंते काय आणिक नाशिवंते काय त्याचे खरे उपकार त्याचे खरे उपकार आणि कदाय नाचे वंदे आणि कदाय नाची नाचिवंते म्हणे उरी नुरे तुका म्हणे उरी नुरे तुका म्हणे उरी दुरे तुका म्हणे उरी दुरे त्याचे खरे उपकार त्याचे खरे उपकार आणि कदासिवंत काल आणि कदासिवंत काल त्यांचे खरे उपकार त्यांचे खरे उपकार आणि कदाची वंदे काय आणि कदाची वंदे काय तुका म्हणे उरी नुरे त्यांचे खरे उपकार किंवा सरे ज्याचे दान त्याचे कोण उपकार. असं उपकाराच्या संबंधाने बराच विचार सांगण्यासारखा आहे. म्हणून घडे ज्या उपकार पुढे सांगतात भूतांची ते दया. त्याच्याकडनं उपकार घडतात तोच करा भूत दया संपन्न आहे. आता भूत दया इतकं विचित्र काम झाले अवघड काम झाले. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण समय सीमा असल्यामुळे जास्त मी ते आता ते भूतदया म्हणजे त्याने एकाने काय काढलं ते म्हणले गणपती केवढा मोठा आहे एवढा ढेरपोट्या जाडच्या जाड आणि ते उंदीर केवढं ते उंदरावर गणपती बसला तर त्याचं काय होईल ते म्हणले आता उंदीर कॅन्सल करा म्हणजे गणपतीला वाहन बैल. अरे ही भूतदया नाही आहे. असो जास्त विस्तार नाही करायचा. म्हणून घडे ज्या उपकार भूतांची ते दया. त्याच्याकडनं उपकारही घडतात त्याच्याकडनं दयाही घडते. त्याचं कारण काय. आत्मस्थिती तया अंगी वसे. त्याचा बऱ्याच अंगाने विचार करण्यासारखा. आत्मस्थिती म्हणजे काय. त्या आत्मस्थितीच्या अंगी वसे म्हणजे काय आणि त्या आत्मस्थिती त्याच्या अंगी वसत असल्यामुळं उपकार कसे काय घडतात हा बराच विचाराचा विषय. परंतु एकच भाव त्यातला सांगून मी पुढे जातो. तर आत्मस्थिती म्हणजे काय. आत्मोपम्य बुद्धी. दया कधी घडू शकते. आत्मोपम्य बुद्धी असेल तरच दया घडू शकते. आत्मोपम्य बुद्धी वाचून दया घडू शकत नाही.
आणि आत्मौपम्य बुद्धी त्या महापुरुषाच्या. आत्मौपम्य बुद्धी म्हणजे काय? तर आत्मौपम्य बुद्धी म्हणजे आपल्या समोर जर एखाद्या माणसाला काही त्रास झाला, तर त्रास झाल्यानंतर आपल्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला पाहिजे की असा त्रास जर मला झाला असता तर मी किती विव्हळलो असतो, मला कसं वाटलं असतं. या माणसाला असा त्रास होतोय म्हणजे ह्याला किती त्रास, ह्याला असं झालं म्हणजे त्याला किती त्रास होत असेल. तर याचा त्रास निवारण करण्याकरता आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. मग एखाद्या माणसाला जर त्रास होत असेल तर तशा प्रकारचा त्रास स्वतःला होतो आहे असं समजून त्याला केलेली जी मदत, त्याचं नाव काय? आत्मौपम्य बुद्धी. मग त्याच्याकडनं उपकारही घडतात, त्याच्याकडनं दयाही घडते. त्याचं कारण त्याच्या ठिकाणी आहे आत्मौपम्य बुद्धी. त्या आत्मौपम्य बुद्धीचा परिणाम घडे ज्या उपकार भूतांची ते दया, आत्मस्थिती तया अंगी वसणे. हा माणूस न बोले गुणदोष नाही की जे कानी, वर्तोनी तो जनी जनार्दन. तो कसा आहे महाराज सांगतात? न बोले गुणदोष. गुणदोष कशासाठी? पोटी तुमचे वागू. तुकोबाराय सांगतात की कोणाच्या गुणदोषांचा मी विचार करत नाही, माझ्याकडे भरपूर आहेत ना. हां पुणे माझ्याकडे भरपूर आहेत, मग लोकांच्या गुणदोषांची कशाला चर्चा करू. म्हणून न बोले गुणदोष. मी कोणाच्याही गुणदोष बोलत नाही, म्हणजे कोणाची निंदा करत नाही, कोणाचे गुण सांगत नाही. आणि पुढे सांगतात नाईकी जे कानी. भास्करजी, हो भास्कर, आपला विषय झालाय का नाही? नाईकी जे कानी. गुणदोष बोलत नाही ठीक आहे, पण ऐकत नाही हे कसं काय? हां सांगतो. आता त्यांनी सांगितलं, थोडासा विस्तार करून सांगतो. आता काय, आपण एखाद्याला शिव्या द्यायच्या नाहीत, शक्य आहे का नाही योगेशजी? एखाद्याला शिव्या द्यायच्या नाहीत असं जर ठरवलं तर शक्य आहे का नाही? शक्य आहे. पण दुसऱ्याने दिलेल्या शिव्या ऐकायच्या नाहीत हे शक्य आहे का? आपल्या घराच्या समोर भोंग आणून लावला आणि शिव्या सहस्रनाम चालू केलं, आपल्या हातात आहे काही? आता सिनेमाची गाणी ऐकायची नाही ठरवलं तुम्ही, पण बाहेर गेलं की डीजे चालूच आहे ना. मग नायिकेच्या गाणी हे कसं काय? न बोले गुणदोष हे ठीक आहे, पण नायिकेच्या गाणी हे आपल्या शक्य आहे का? एक तुम्हाला विनोद सांगतो. आता आपण कोणी धूम्रपान करत नाही, धूम्रपान म्हणजे बिडी सिगरेट ओढत नाही आपण. पण आमच्या पुण्याला एवढं प्रदूषण झालं आहे की एकदा जर का माणूस त्या मोटरसायकलवर पुण्याला जाऊन परत आला तर 10 सिगरेट ओढल्याचं पुण्य लागतं. किती? 10 सिगरेट ओढल्याचं पुण्य लागतं. तसं आपल्या हातात नाही ना. म्हणजे धूर नाकात न्यायचा का नाही हे आपल्या हातात आहे का नाही? त्याप्रमाणे कोणाचे गुणदोष बोलायचं नाही ठीक आहे, मान्य आहे, पण ऐकायचं नाही हे कसं काय? तर त्याच्याकरता वृत्तीप्रभाकराला शरण गेलं पाहिजे. न ऐके जे कानी म्हणजे काय? कोणाला शरण गेल्याशिवाय कळणार नाही? वृत्तीप्रभाकराला. वृत्तीप्रभाकरामध्ये प्रत्यक्ष ज्ञानाच्या विचारामध्ये श्रोत्रज प्रत्यक्ष प्रमा जेव्हा सांगतात तेव्हा श्रोत्रज प्रत्यक्ष प्रमा कशी होते? तर त्या ठिकाणी सांगितलंय कर्णषष्कुल्य वच्छिन्न आकाश म्हणजे श्रोत्र. पहिल्यांदा आत्ममनाचा संयोग, मन श्रोत्राचा संयोग आणि श्रोत्र शब्दाचा संयोग आहे. म्हणजे वेदांत मत आणि न्यायमतामध्ये थोडासा फरक आहे. जास्त सूक्ष्मतेमध्ये न जाता कानाचा आणि शब्दाचा संयोग झाल्यानंतर कानावर शब्द पडला की ऐकू येतं. आपल्या हातात आहे का? पण त्याच्या आधी काय झालं पाहिजे? मनाचा आणि कानाचा संयोग झाला पाहिजे. कशाचा? मनाचा आणि कानाचा संयोग झाला पाहिजे. कानाचा आणि शब्दाचा संयोग होणं आपल्या हातात, पण हातात काय आहे? मनाचा आणि कानाचा संयोग होणं हातात आहे. म्हणजे नाईकी जे कानी याचा अर्थ थोडं सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कोणी जर आपल्या कानावर गुणदोषांचं वर्णन केलं तर तिकडं लक्ष द्यायचं नाही. नाईकीच्या कानी म्हणजे कानावर पडणार, आपल्या हातात काही नाही आहे, पण तिथे लक्ष देणं आपल्या हातात आहे का नाही? आहे. म्हणून नाईकी जे कानी. आणि असा जो मानव आहे तो वर्तोनी तो जनी जनार्दन. बरेच लोकांचे प्रकार आहेत. जनामध्ये राहून जनाचं चिंतन करणारा एक प्रकार आहे. थोडासा अधिकार चांगला असेल तर वनामध्ये जाऊन जनार्दनाचं चिंतन करणारे काही महात्मे आहेत. आणि काही तर महात्मे असे आहेत की वनात जाऊन वनितेचं चिंतन करणारे आहेत.
आणि काही महात्मे असे आहेत वर्तोनी तो जनी जनार्दन, जनामध्ये राहून जनार्दन स्वरूप असणारे महात्मे आहेत. आणि असे महात्मे कसे आहेत? तुका म्हणे वर्म जाणतल्या वीण वाया करिता शीण सांडी मांडी. ज्यांनी परमार्थाचं वर्म समजलेले, वर्म जाणून घेतलेले आणि वर्म जाणून ज्यांनी आपला परमार्थ केलेला आहे तो कसा आहे? सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा न लंपे विटाळा अग्नी जैसा, सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी दैसे. घडे जा उपकार भूतांची ते दया आत्मस्थिती तया अंगी वसे. न बोले गुणदोष नाही की जे कानी वर्तोनी ते जनार्दन. तुका म्हणे वर्म जाणितल्या वीण वाया करिता शीण सांडी मांडी. सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी दैसे. अशा प्रकारची अलिप्तता आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. आता हे जे काही मी सगळं केलेलं वर्णन हे कोणाचं वर्णन आहे माहिती आहे? ब्रह्मलीन गुरुजींचं वर्णन आहे. सर्वस्वाचा त्याग आहे, सत्यवादी आहेत, सगळं करायचे. सगळं करायचे म्हणजे स्वतः करता नाही, लोकांकरता. जर कोणी महापुरुष गुरुजींकडे आला तर कोण आपले पंडित प्राण राजेश्वर शास्त्री द्रविड आले होते. काय समारंभ केला, काय पूजा केली गुरुजींनी, तुम्ही बघितलं ना? ते आम्ही बघितलं नाही, तुम्ही सांगितलेलं वर्णन आम्ही ऐकतो म्हणून आम्ही सांगतो. आमचा काही सांगायचा अधिकार नाही. म्हणजे सगळं करायचं पण अलिप्तता आहे. आणि अशा प्रकारची अलिप्तता, त्यागाची भावना आपल्या सर्वांच्या मनामध्ये उत्पन्न व्हावी अशा त्या ब्रह्मलीन गुरुजींच्या चरणी प्रार्थना करायची. झालेली सेवा रुक्मिणी प्राणसंजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी, मौली ज्ञानोबा यांच्या चरणी, तीर्थरूप गुरुवर्य महाराजांच्या चरणी, तीर्थरूप मातोश्री आईसाहेबांच्या चरणी, आणि ज्यांच्या चरणारविंदी, ज्यांच्या समोर, ज्यांच्या वास्तव्याने पवित्र पावन पुनीत झालेल्या भूमीमध्ये आपण हे चिंतन करतोय त्या ब्रह्मलीन गुरुजींच्या चरणी समर्पित करायची. यामध्ये जे काही योग्य आहे ते माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचं आहे, सद्गुरू परंपरेचा. अयोग्य माझं आहे, योग्य त्याचा स्वीकार करावा, अयोग्य माझं माझ्यापाशी राहू द्यावं एवढं सांगून या सेवेला मी विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.